डेंग्यूचा डंख, वस्सा गावा शाळकरी फरहानचा मृत्यू। 11 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूने गाव शोकमग्न, आरोग्य विभाग सतर्क। जिंतूर तालुक्यातील वस्सा गावात डेंग्यू सदृश तापाने एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे। फक्त 11 वर्षाचा फरहान शेख रेहान महात्मा फुले विद्यालयात इयत्ता 5वीचा विद्यार्थी 2 दिवसाच्या आजारपणानंतर रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात निधन पावला। फरहानला अचानक ताप आल्याने त्याची तब्येत झपाट्याने खालावली। रक्तातील पेशींची संख्या घटल्याने त्याला प्रथम नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र प्रकृती सुधारत नसल्याने पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला। फरहान हा वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी होता, अशी माहिती महात्मा फुले विद्यालयातील शिक्षकांनी दिली। त्याच्या निधनाने संपूर्ण शाळा आणि गाव शोकमग्न झाले। रात्री 11:30 वाजता त्याचा दफनविधी वस्सा येथील आडगाव फाटा रस्त्यावरील कब्रस्तानात करण्यात आला। या दुर्दैवी घटनेनंतर वस्सा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोग्य विभागाकडे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे। डेंग्यू सदृश तापाची साथ तर सुरू झाली नाही ना, याचा तपास घेणं अत्यावश्यक असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। फरहानच्या अकाली मृत्यूने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळलं। निष्पाप जीव गेल्याने वस्सा गाव हळहळले।